नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुनी विद्यापीठ कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई विद्यापीठ, बी पुणे विद्यापीठ, सी नागपूर विद्यापीठ आणि डी औरंगाबाद विद्यापीठ. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई विद्यापीठ. तुमचा पुढील प्रश्न आहे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए राज्यपाल, बी मुख्यमंत्री, सी गृहमंत्री आणि डी उपमुख्यमंत्री. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुख्यमंत्री. तुमचा पुढील प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तुमचे पर्याय आहेत: ए शरद पवार, बी कर्मवीर भाऊराव पाटील, सी यशवंतराव चव्हाण आणि डी छत्रपती शाहू महाराज. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्मवीर भाऊराव पाटील. तुमचा पुढील प्रश्न आहे, सिखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए अमृतसर, बी पटना, सी नांदेड आणि डी चंदीगड. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नांदेड. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत: ए जनरल उपेंद्र द्विवेदी, बी जनरल व्ही के सिंग, सी मनोज मुकुंद नरवणे आणि डी जनरल जे जे सिंग. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जनरल उपेंद्र द्विवेदी. तुमचा पुढील प्रश्न आहे, मुघल बादशहा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए अहिल्यानगर, बी छत्रपती संभाजीनगर, सी पुणे आणि डी नाशिक. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी चेन्नई आणि डी कोलकाता. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए पुणे, बी नागपूर, सी अहमदनगर आणि डी ठाणे. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर. तुमचा पुढील प्रश्न आहे, मेक इन इंडिया योजना कधी सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत: ए 2010, बी 2012, सी 2014 आणि डी 2016. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2014. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली? तुमचे ऑप्शन आहेत: ए 18 एप्रिल 1852, बी 18 एप्रिल 1850, सी 18 एप्रिल 1853 आणि डी 18 एप्रिल 1855. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 18 एप्रिल 1853. तुमचा पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए 5 जून, बी 21 मार्च, सी 15 ऑगस्ट आणि डी 10 डिसेंबर. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 5 जून. तुमचा पुढील प्रश्न आहे, चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए बिहार, बी उत्तराखंड, सी मध्य प्रदेश आणि डी राजस्थान. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. आपला पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत: ए लॉर्ड कॅनिंग, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी वॉरन हेस्टिंग्ज आणि डी लॉर्ड डलहौसी.
तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वॉरेन हेस्टिंग्ज. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता? तुमचे ऑप्शन आहे ते सी व्ही रमन, बी रवींद्रनाथ टागोर, सी अमर्त्य सेन आणि डी मदर टेरेसा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तुमचे ऑप्शन आहे ते पंजाब, बी आसाम, सी जम्मू आणि काश्मीर आणि डी हिमाचल प्रदेश. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा रेल्वे झोन कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे ते मध्य रेल्वे, बी उत्तर रेल्वे, सी पश्चिम रेल्वे आणि डी दक्षिण रेल्वे. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर रेल्वे. आपला पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील प्रस्तावना कधी लागू झाली? तुमचे ऑप्शन आहे ते 26 नोव्हेंबर 1949, बी 26 जानेवारी 1950, सी 15 ऑगस्ट 1947 आणि डी 2 ऑक्टोबर 1950. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950. आपला पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 356 कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे ते आणीबाणी, बी राष्ट्रपती राजवट, सी निवडणूक आयोग आणि डी वित्त आयोग. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती राजवट. तुमचा पुढील प्रश्न आहे, मानव शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे ते थायरॉइड, बी पॅक्रियास, सी यकृत आणि डी एंड्रिनल. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यकृत. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय चलनावर स्वाक्षरी कोणाची असते? तुमचे ऑप्शन आहे ते पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी RBI गव्हर्नर आणि डी अर्थमंत्री. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, RBI गव्हर्नर. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? तुमचे ऑप्शन आहे ते मुंबई, बी पुणे, सी कलकत्ता आणि डी दिल्ली. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. तुमचा पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक आढळणारा वायू कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे ते ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड आणि डी हायड्रोजन. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे ते जिम कॉर्बेट, बी नगार होल, सी ग्रेट इंडियन डेझर्ट आणि डी कच्छ वाळवंट. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कच्छ वाळवंट. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.